आपल्या तरुण किंवा वयात येणाऱ्या मुलांच्या समोर तुझी लायकी नाही, तू शून्य आहेस, मी राबून कमावतोय म्हणून तुझे सगळे लाड चालले, अशी विधानं जर तुम्ही करत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे. कारण या वयात मुलं स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत असतात. मुलांना स्वतः आपण काहीतरी करून दाखवावं असं वाटतही असतं, पण त्यांचं वय किंवा इतर आजूबाजूच्या जगात त्यांना साथ घालणारी इतर लोक किंवा इतर आव्हानं ही त्यांना कधी कधी वेगळं वागायला भाग पाडतात. आई वडील म्हणून आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे. मुलांना समजावून सांगायचं नाही का? हो, नक्की समजावून सांगा, पण त्यासाठी तुमची भाषा ही खूप वेगळी असली पाहिजे. तुम्हाला एखादा खर्च मुलगा जास्त करत असेल किंवा तुम्हाला त्याची एखादी डिमांड कंप्लीट करता येत नसेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने त्यांना सांगू शकता की बाबा रे, माझ्या आत्ता दुसऱ्या कमिटमेंट किंवा प्रायोरिटीज असल्यामुळे मी आत्ता तुला हे खर्चाला पैसे देऊ शकत नाही. पण मुलं शिक्षणासाठी आणि इतर गोष्टीसाठी काहीतरी मागत असतील तर तुम्ही त्यांना सपोर्ट करता, पण या गोष्टी बोलून दाखवताना हे खूप चुकीचे. मुलांना वाढवणं ही आपली जबाबदारी आहे, तसंच मुलांनीही आईवडिलांच्या पैशाची कदर करणं ही त्यांचीही जबाबदारी आहे. पण जर आपला संवाद चुकीचा झाला तर मात्र हे तुमचं नातं थोडं खराब होणार आहे. त्यामुळे चार चौघात परत कधीही मुलांना तुझी लायकी नाही किंवा तू झिरो आहेस असं कधीही म्हणू नका. त्याच्यापेक्षा त्यांच्याशी नीट संवाद साधा, बसा, तुमचं म्हणणं, तुमच्या किती कपॅसिटी आहेत, तुम्ही त्यांना किती खर्चाला पैसे देऊ शकता हे स्पष्ट सांगा. आणि मुलांनाही विनंती आहे की आईवडिलांपाशी एखादी डिमांड करताना खरोखर आपल्याला त्याची किती गरज आहे हेचा विचार करूनच ती डिमांड करा. आपलं नातं हे आयुष्यभराचं टिकणार आहे, पण मुलांचं हे वय संपल्यावर त्यांनाही जबाबदारीची जाणीव होणार आहे किंवा त्यांना पैशाची किंमतही कळणार आहे. पण आत्ताचा जर संवाद चुकला ना तर आपण एका छान नात्याला मुकणार आहोत हे मात्र विसरू नये.